देशभरामध्ये कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान समोर येत आहे, त्याचबरोबर नवनवीन प्रयोग जे आहेत ते शेतीमध्ये केले जात आहेत. मात्र महाराष्ट्रामधलाच असा एक उद्योजक आहे जो कृषी क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करतोय आणि गरीब शेतकऱ्याला स्वस्तातलं स्वस्त साहित्य जे आहे ते उपलब्ध करून द्यावं आणि त्याला शेती करण्यासाठी त्याचा फायदा व्हावा यासाठी काम करतायत. कर्जत तालुक्यामधले उद्योजक शरद काळे शेतकऱ्याचा मुलगा आहे, मात्र शेतकऱ्याच्या मुलांना आज जवळपास काही हजार कोटींमध्ये कृषी क्षेत्रामधला व्यवसाय जो आहे तो उभा केलेला आहे आणि यावर्षीचा कृषी क्षेत्रामधला एक्सलंट अवॉर्ड जो आहे तो गब्रू कंपनीला मिळालेला आहे. आपल्यासोबत स्वतः शरद काळे आहेत. तुमचं खरं तर सुरुवातीला अभिनंदन की एक शेतकऱ्याचा मुलगा ते एक्सलंट अवॉर्ड पर्यंत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार मिळाला. इथपर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता? एक शेतकऱ्याचा मुलगा तर तो आज तुम्ही हजारो कोटीचा व्यवसाय करताय, प्रवास कसा? मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. लहानपणापासून शेतकऱ्यांचे दुःख एकदम जवळून पाहतोय आणि राजनाथ सिंग सरांकडून जो अवॉर्ड मिळाला, ॲग्रिकल्चरल स्टार्टअप लिडरशिप अवॉर्ड, महाराष्ट्रामध्ये फक्त एकच हा अवॉर्ड मिळाला. तो अवॉर्ड घेताना खूप आनंद वाटला, पण त्याच्यापेक्षा जास्त आनंद त्यावेळी वाटतो ज्यावेळी एक सर्वसाधारण शेतकरी आमचे प्रोडक्ट वापरतो. आज जर तुम्ही शेतकऱ्याची अवस्था पाहिली तर शेतकऱ्याला अगदी पेरणीपासून तर हार्वेस्टिंग पर्यंत खूप सगळा त्रास आहे. सो शेतकऱ्यांना प्रत्येक मशीन, खूप चांगल्या क्वालिटीचं मशीन, खूप चांगली सर्व्हिस हे कमीत कमी किमतीमध्ये कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी आम्ही शॉप्शन प्लॅटफॉर्म उभा केला. आज शॉप्शन भारताच्या 25 राज्यांमध्ये 55,000 दुकानदारांसोबत जोडलेलं आहे आणि शेतकऱ्यांना खूप चांगले प्रोडक्ट उपलब्ध करून देता यावेत म्हणून आम्ही आमचा गब्रू ब्रँड लॉन्च केला. मात्र आता तुमच्या हातामध्ये हे जे मशीन पाहायला मिळते, मध्यंतरी ऐकलं होतं की युद्धामुळे आपण पाहिलं की पेट्रोल डिझेल मिळणं महाग झालेलं होतं. मग अशा वेळी शेतकरी काय करणार? आपण पेट्रोल पंपांवरती रांगा पाहायला मिळाल्या की शेतकरी पेरणी कशी करणार? हे जे तुम्ही एक यंत्र आणलंय हे नक्की काय आहे? हे टोकन यंत्र आहे, सीडर मशीन. हे जगातलं पहिलं 18 टीथ सीडर मशीन आपल्या गब्रू कंपनीने डेव्हलप केलं. याच्यामध्ये शेतकरी अगदी कांद्यापासून तर कापूस, सोयाबीन, भुईमूग, मका असे सगळे पीक लावू शकतो, पेरणी करू शकतो. तुम्ही जसं सांगितलं की मध्यंतरी 1 महिना पेट्रोल आणि डिझेलचा खूप तुटवडा होता, ट्रॅक्टर मिळत नव्हते, लोकांकडे आता बैल राहिले नाहीत, मग लोकांनी पेरायचं कसं? तर याच्यामध्ये जर त्यांनी बी टाकलं तर या मशीनने आपल्याला बी टाकता येईल आणि मग याच्या माध्यमातून आपल्याला पेरणी करता येईल, हाताने करता येईल. एक्झॅक्टली असं पुश करून ते पेरू शकतात. याच्यामध्ये बी टाकायचं, तुमचं बी किती खोलवर गेलं पाहिजे आणि 2 बियांच्या मध्ये अंतर किती पाहिजे हे एवढ्या कंट्रोल्ड वेने शेतकरी पेरू शकतात की ज्याचा फायदा जर्मिनेशनला होतो. म्हणजे बी किती खोल गेलं पाहिजे, त्याचं अंतर किती पाहिजे हे सगळं शेतकरी स्वतः डिफाईन करू शकतात. एक अगदी महिला शेतकरी असतील किंवा पुरुष शेतकरी असतील, एका दिवसामध्ये 3 ते 4 एकर आरामशीर पेरू शकतात. म्हणजे हे सर्वसामान्य शेतकऱ्याला विकत घेता यावं किंवा ज्याच्याकडे बैलगाडी नाही, जो ट्रॅक्टर, आज मराठवाड्यामध्ये आपण परिस्थिती पाहतो की अनेक शेतकरी पेरणीचा सुद्धा खर्च करू शकत नाहीत, अशी नाजूक परिस्थिती शेतकऱ्यांची आहे. हे डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे केलं की नक्की याचा उद्देश काय होता? हा, एक्झॅक्टली हेच होतं. शेतकऱ्यांना पेरणीचा पिरियड हा खूप छोटा असतो, म्हणजे 5 ते 6 दिवसातच सगळ्यांना पेरणी करायची असते, ट्रॅक्टर उपलब्ध नसतात, बैल आजकाल राहिले नाहीत. मग शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी पर्याय काय आहे? सो शेतकऱ्यांना आम्ही हे मशीन गेले 4 वर्षापूर्वी उपलब्ध करून दिलं. याच्यामुळे अगदी भारतभरामधले प्रत्येक राज्यामधला प्रत्येक शेतकरी त्याला जे काही पेरायचंय ते सगळं पेरू शकतो. आणि याचा सगळ्यात चांगला फायदा असा आहे, अतिवृष्टी जरी झाली तरी तुम्ही सरीमध्ये न पेरता तो जो वरिंबा असतो त्याच्यावरती तुम्ही पेरू शकता, टोबू शकता. याच्यामुळे तुमचं पीकही अगदी अतिवृष्टी जरी झाली तरी जाणार नाही. म्हणजे आता तुमचं हे गब्रू प्रोडक्ट तुम्ही लॉन्च केलंय, पुढची नक्की तुमची भूमिका काय? म्हणजे अनेक कंपन्या आपण पाहतो की फायद्यासाठी किंवा काय शेतकऱ्यांना अनेक वेगवेगळे प्रोडक्ट बाजारामध्ये आहेत, मात्र तुमचं गब्रूचं प्रोडक्ट शेतकऱ्यांनी का स्वीकारावं असं तुम्हाला वाटतं की असं नक्की तुम्ही शेतकऱ्यांना देताय? कंपनीचा फायदा आमच्यासाठी नेहमी सेकंडरी आहे. जसं मी सांगितलं की मी गोल्ड मेडलिस्ट सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे. सो शेतकऱ्यांचे त्रास आपल्याला कमी कसे करता येतील, गब्रूचे प्रत्येक प्रोडक्ट याच्यासाठी आहे फक्त की शेतकऱ्याचा त्रास कमी कसा करता येईल. आमचे प्रत्येक प्रोडक्ट तसेच आहेत. आता हे मोबाईल ऑटो सिक्युअर प्लस म्हणून प्रोडक्ट आहे. शेतकऱ्यांच्या विहिरीवरती असलेल्या मोटर्स आणि त्यांच्या ज्या केबल्स आहेत ह्या खूप जास्त चोरी जातात आणि त्याच्यामध्ये त्यांचं 20-25 हजार रुपयाचं नुकसान होतं. सो हे मशीन असं आहे, हे तुम्ही एकदा मोटरच्या स्टार्टरला जोडलं तर कोणत्याही चोराने जर मोटर चोरून न्यायचा प्रयत्न केला, केबल कट करून नेण्याचा प्रयत्न केला तर हे शेतकऱ्याला डायरेक्ट कॉल करून सांगतं. सो असे इनोव्हेटिव्ह AI ड्रिव्हन IoT बेस्ड प्रोडक्ट
गबरू कंपनी लॉन्च करते. आता तुमचं नेक्स्ट टार्गेट काय असणार आहे? म्हणजे आता तुम्ही हे प्रोडक्ट लॉन्च करताय, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचताय, तुम्हाला राजनाथ सिंहांच्या हस्ते पुरस्कार मिळाला, नक्की ध्येय काय होतं की पुरस्कार मिळणं इथपर्यंतच की शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आपल्या प्रोडक्टमुळे काहीतरी बदल होईल याच्यासाठी काम? एका सर्वसाधारण शेतकऱ्याचा ज्यावेळी कॉल येतो, त्याचे ज्यावेळी सोशल मीडियावरती फीडबॅक्स येतात की तुमच्या प्रोडक्टमुळे आमचं लाईफ कसं सुखकर झालं, तुमच्या प्रोडक्टमुळे आम्हाला कसं पेरणी करता आली, तुमच्या प्रोडक्टमुळे आमची मोटर कशी वाचली, तुमच्या सोलार कॅमेऱ्यामुळे आमचे फळबागा आणि बाकी गोष्टी कशा सिक्युअर झाल्या, हा सगळ्यात मोठा अवॉर्ड आहे. म्हणजे माझ्या मते सगळ्यात मोठा अवॉर्ड हाच आहे की प्रत्येक शेतकऱ्याचा काही ना काही त्रास, काही ना काही त्याचं दुःख आपल्याला कमी करता यावं आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये आपल्यामुळे कोणती तरी एक पॉझिटिव्ह गोष्ट व्हावी. दॅट्स द सिंगल पर्पज विच वी हॅव. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल तर होईलच, मात्र त्याचं उत्पन्न किंवा त्याचा खर्च आणि या सगळ्या गोष्टीचं ताळमेळ करून त्याच्या हातात काहीतरी राहिलं पाहिजे. शेतकऱ्यांना खूप चांगल्या क्वालिटीचे मशीन्स मिळाले ज्याची सर्व्हिसची गरज पडणार नाही, जे मशीन्स वर्षानुवर्ष चालतील, तर डेफिनेटली शेतकऱ्याचा खर्च जर कमी झाला तर तो खर्च कुठेतरी ते शेती डेव्हलपमेंटमध्ये वापरतील, त्यांचं उत्पन्न वाढेल आणि शेतकरी आपला जो शेतकरी आहे तो शेतकरी कुठेतरी सुजलाम सुफलाम होईल. म्हणजे आज तुम्हाला पुरस्कार भेटलाय त्याचं समाधान आहे? येस, ऑफकोर्स आहे. आपण पाहतोय की हे अशा पद्धतीनं गबरूनं त्यांचं प्रोडक्ट जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. याची खासियत म्हणजे की पेट्रोल डिझेल विना सुद्धा सर्वसामान्यातला गरीबातला गरीब शेतकरी जो आहे तो हातावरती सुद्धा आपल्या शेतीमध्ये पेरणी करू शकतो. महाराष्ट्रामध्ये अनेक कंपन्या आहेत, मात्र शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल व्हावा आणि त्याला अगदी खर्च कमी करून त्याच्या हातामध्ये साहित्य उपलब्ध व्हावं, हाच उद्देश आहे, अशी प्रतिक्रिया आपण पाहतो की शरद काळेंनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन विकी चव्हाण सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.